हुकुमशहा जसं वागतो त्याचं एक मोठं दर्शन नरेंद्र मोदीच्या सरकारच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळते आहे. पूर्ण 1 महिना या तरुणांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर सातत्यानं अत्याचार करताना आपण पाहिलं. पोलिसांच्या हाताने, अर्धसैन्य बलाच्या हाताने त्या मुलांवर किती अत्याचार झाला हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सगळे बघतोय. मी स्वतः दिल्लीमध्ये होतो, त्यामुळे मी स्वतः हे बघितलेलं आहे. असं अत्याचारी सरकार देशामध्ये पहिल्यांदा पाहिल्यामुळे देशातली तरुणाई हे स्वतःहून आई वडिलांची परवानगी न घेता ते जंतर मंतरवर आलेत आणि स्वयंभू हे आंदोलन उभं केलं. सरकारला पागलं नाही आणि त्याच्यामुळे या मुजोर सरकारला त्यांच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा शेवटी घ्यावा लागला. गुन्हेगार धर्मेंद्र प्रधान हे त्या सरकारला मान्य करावं लागलं. पण अजून याच्यामध्ये खूप सारे अजून पुढे पावलं आहेत, त्याच्यावर आमचं लक्ष आहे. हे सरकार हे खोटं बोलणारं सरकार आहे. या सरकारवर किती विश्वास करायचा हा सोमवारी आपल्याला कळेल. त्यामुळे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यावर हे जे तरुण मुलं मुली ज्या पद्धतीनं त्यांच्या मागण्या राहतील त्या मागण्यांच्या सोबत काँग्रेस पक्ष नेहमी सोबत राहील अशी भूमिका आमची आहे. जो पाचवी बहुमत आहे, सत्तेसाठी ते जगतात. भाजपचे काही नेते बोलतात की आता तर 3 वर्ष निवडणुकीला आहे, लोक विसरून जातील, असंही बोलणारे भाजपचे नेते आपण पाहतोय. तर यांचा मूळ जो आहे हे सत्ता आहे, सत्तेशी चिपकून राहणं आहे. त्यामुळे मला वाटतं की या पाचवी बहुमतात त्यांनी काय करावं, कोणाला मुख्यमंत्री ठेवावं नाही ठेवावं ते त्यांचं काम. बघा, मोदी हेच खऱ्या अर्थानं या देशाच्या संविधानिक व्यवस्थेला ठेच पोहोचवण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी काम करतात. तर या देशाला सगळ्यात घातक कोणी असेल तर आता प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ते आहेत. आणि म्हणून त्यांचा जो प्रयत्न आहे या देशाच्या संविधानिक ढाचा बदलवायचा आणि मनुवाद आणायचा, त्यांच्या भाजपच्याही अनेक खासदारांनी या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. म्हणून मी काय आपल्याकडून आरोप नाही लावत आहे. त्यामुळे हा जो रोग आहे ते नरेंद्र मोदीमध्येच आहे. बघा, मोदीचं सरकार हललेलं आहे, त्याला या तरुणांनी हलवलेलं आहे. त्याच्यामुळे मोदी हललं तर भाजप पूर्ण देशामध्ये हलतंय हे त्यांना भीती सगळ्यांच्या मनात आहे. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहो वगैरे वगैरे बोलायला डोळ्यातलं अश्रू पुसायला गेले असतील आणि वापस आले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.